नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलो आहोत। त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, एक लाईक करा व बातमी पुढे शेअर करायला विसरू नका। तर दौंडची आवक ही कालपासून कमी होत गेली, तसा किंचित दिलासा वाढू लागला, तसा वीरचाही विसर्ग कमी करण्यात आला। दौंडची आवक आज सकाळी 6 वाजता 89,096 क्युसेक्स होती, तर आता 6 वाजता ती अगदी त्यातही कमी झाली, म्हणजे निम्म्याहून कमी झाली। 43,596 क्युसेक्स फक्त येणारे पाणी आहे उजनीत दौंडकडून। तर वीर धरणातूनही आज दुपारी 2 वाजता विसर्ग नीरा नदीतला कमी करण्यात आला, तो 6,595 करण्यात आलेला आहे। तर उजनीतून सकाळी जो विसर्ग रात्री 1.5 लाखावर गेला होता, तो आज सकाळी 1,45,000 करण्यात आला 6 वाजता। तर तो पुन्हा दुपारी 1 वाजता त्यात घट करून 1,10,000 करण्यात आला। दुपारी 3:30 वाजल्यापासून तो 80,000 करण्यात आला। पुढील अपडेट आपण जाणत राहू। संगम येथे दुपारी 3 वाजता भीमा नदी पातळी 457.13 मीटर होती। संगम येथे इशारा पातळी ही 458.40 मीटर आहे, तर धोका पातळी ही 459.03 मीटर आहे। संगम येथे दुपारी 3 वाजता 1,73,898 क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रामध्ये होते। भीमा नदीत पंढरपूर येथील पाणी पातळी पाहू। आज सकाळी 6 वाजता 445.8 मीटर पाणी पातळी होती, तर आज दुपारी 11 वाजता 445.18 मीटर झाली। पुन्हा दुपारी 1 वाजता 445.19, दुपारी 2 वाजता 445.18 मीटर, पुन्हा दुपारी 4 वाजता 445.18, तर 6 वाजता 445.14 मीटर झाली। त्यावेळी पंढरपूर नदीत 1,65,912 6 वाजता पाणी होते। सायंकाळी 6च्या अपडेटनुसार सिनामाडा योजनेतून उजनीच्या 180 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे, तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। दहगाव उपसा सिंचन योजनेतून 40 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। बोगद्यातून 900 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे, तर कॅनल मात्र अजून 500 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। आता सायंकाळी 6च्या अपडेटनुसार उजनी धरणाची टक्केवारी ही 103.90% असून पाणीसाठा हा एकूण 119.32 टीएमसी झाला आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा 55.66 टीएमसी झालेला आहे। अशाच प्रकारच्या पुढील व सर्वच महत्त्वाच्या ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व बातमी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका।